आता आपण थोरल्या डोंगर जे म्हणतात तिथे चढलो आहोत। इकडे आमचा हायवे आहे जे तुम्हाला दिसतं ते कॅमेरावर नडगिवे हायवे, आणि तिकडे बाजूला जरा टॉवर आहेत। हा एक अजून एक डोंगर आहे आणि तिकडे काय हायवे वारगाव हायवे, हे सगळं वारगाव हायवे। आणि हा निसर्ग बघू शकता तुम्ही, पूर्ण भारी वाटतं। एवढंच होता आमचा आजचा डोंगर, पण खूप कठीण होता प्रसंग, पण वरती चढल्यावरती खूप चांगलं वाटतं। हे कोकणातील निसर्ग आहे आणि इकडे गुरग ही बैल आपली चरायला येतात, ते बघू शकता तुम्ही। मला तुम्हाला चांगल्या व्ह्यूमध्ये दाखवतो। आणि हे सगळं निसर्गच आहे, इथून दाखवतो तुम्हाला। तिकडे लांबपर्यंत निसर्ग आहे, कोकणचा खरा निसर्ग जे आपण म्हणतो। पाणी दिसते पूर्ण सतरंडी धरण, ते एक हे होतं धरण आहे, त्याला कुणकावनातलं धरण, कुणकावनातलं ना कोरले काय ते म्हटले ते वाला सतरंडी धरण, हां कोरले सातरंगी धरण, हे कुणकावनातलं धरण आहे जे दिसतं तुम्हाला सेंटरमध्ये। ते पण सगळं कसं फ्लो होत आलं बघू शकता तुम्ही इथपर्यंत। इकडे अजून एवढा डोंगर तर आम्ही पार झाला आहे, म्हणजे आज आपला डोंगर पठार म्हणतात। काय पठार पठार कशाला म्हणतात, डोंगराला की या रस्त्याला? पठार म्हणतात, त्याला पठार म्हणतात। आम्ही चालत आहोत सध्या, बघू शकता तुम्ही। इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, ढगं बघा किती क्लिअर दिसतात। हवा पण इथे खूप झुळते, स्पर्श करते मनाला, पण भारी वाटते खूप। नडगी वसीन, हा तो नडगिवाचा सीन, त्याच्या खारेपटण, शेरप, नडगिवे, खारीपटण, शेर्पा हे इकडची गावं। बेरले, हे बेरले पण एक आहे। आणि हा हायवे तुम्ही बघू शकतात, मध्ये एक अशी सफेद पट्टी आहे रस्त्यांच्या मध्ये, तो आमचा बॉम्बे गोवा हायवे। ते स्ट्रेट दिसतं ते खारेपटण आहे। आता आम्ही इथे नडगिव्याच्या इथे आहोत, तिकडे डोंगरावरती, आणि इकडे आमचा वारगाव। तिथून चढून आम्ही इथपर्यंत आलो आहोत, पुढे चाललो आहोत। तिकडे ही गणपतीची घाट पण म्हणतात, आणि ही थोडी इकडची पानं फुले बघू शकता तुम्ही। आलो आहोत, खूप भारी, म्हणजे चांगलं वाटतं सध्या। पुढे बघूया काय काय होतं आहे ते।